हॅलो ऑल. आज खूप दिवसांनी आली. आता बरेच दिवस झाले पण मला काय ऑर्डर येत नाहीत. तर खूप दिवस झाले मी केक पण बनवला नव्हता. तर अचानक कसं वाटलं की एखादा केक बनवून खावा, म्हणून मी काल हा केक बनवायला घेतला. तर मला खूप दिवसापासून इच्छा होती की तो गोल्डन इफेक्ट जो करायचा असतो तसा केक बनवावा, असं मला खूप वाटत होतं. म्हणून मी हा केक बनवायला घेतला. आणि बघा मैत्रिणींनो, सगळे लेअर बरोबरच व्यवस्थित लेअर कट केले आणि क्रीम वगैरे व्यवस्थित लावलं आहे त्याला. अशा प्रकारे चॉकलेटचा बेस तयार करून घेतला आणि त्याला रोज फालुद्याचं हे दिला, फ्लेवर दिला आहे. पहिली लेअर लावून घेतली, नंतर क्रीम करून घेतलं, नंतर क्रश टाकला, त्याच्यानंतर दुसरी लेअर टाकली. अशा प्रकारे लेअरवरती लेअर करत गेले आणि हा केक क्रीमिंग करून पूर्ण झाला. आपण इथे पाहू शकता. त्याला परत मी वरून क्रीम लावून व्यवस्थित करून घेतलं. सगळा छान केक झाला तयार. माझं फक्त एकच ध्येय होतं की गोल्डन इफेक्ट केक तयार करून बघावा. कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं की गोल्डन इफेक्ट कसा द्यायचा, तर आज मी ट्राय करून बघितला. तर अशा प्रकारे मी हा केक बनवत आहे. आता हे क्रम कोटिंग करून झालेलं आहे माझ्या केकचं. आता मी ह्याला थोड्या वेळासाठी क्रम कोट करून घेतला आणि थोड्या वेळासाठी मी फ्रीजमध्ये ठेवला. त्याला एक अर्धा तास तरी मी फ्रीजमध्ये ठेवला. त्याच्याच नंतर मग तो फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पहा, त्याच्यानंतर बाकीची तयारी करून घेतली. तिथपर्यंत अर्धा तास झाला आणि मग मी परत केक बाहेर काढला आणि मग त्या केकला पूर्ण क्रीमिंग करायला सुरुवात केली. अशा प्रकारे क्रीम करता करता आपण इथे पाहू शकता छान अशी फिनिशिंग झालेली आहे केकची. पूर्णपणे व्हिडिओ आपण बघू शकता. छान अशा प्रकारे छानपैकी फिनिशिंग करून घेतली. त्याच्यानंतर बाजूनी त्याला पॅलेट नाईफ फिरवून घेतली. व्यवस्थित फिनिशिंग करून घेतल्यानंतर आपण इथे बघू शकताय छान फिनिशिंग झाली. बाजूचं जे क्रीम लागलेलं होतं ते सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याला परत फ्रीजमध्ये ठेवला होता 5-10 मिनटासाठी. नंतर तो जरा थंड झाल्यानंतर मग त्याला बाहेर काढलं आणि त्याच्यावरून गनाश टाकलं. गनाश यावेळेला जरा माझं पातळ झालं होतं. मला वाटते खूप दिवसांनी मी केक बनवायला घेतल्यामुळे, कदाचित प्रॅक्टिस माझी सुटल्यामुळे तो जरा थोडा गनाशचं थोडी रेशो हे झाली आणि थोडा पातळ झाला. पण ठीक आहे मैत्रिणींनो, तसंच मी क्रीम हे करून घेतले, गनाश टाकून घेतले त्याच्यावर आणि छान व्यवस्थित अशी फिनिशिंग दिली गनाशची. थोडं मेसी वर्क झालं, खाली खूप असं गनाश सांडलं तरी पण ठीक आहे. पण एक आपल्याला इफेक्ट चांगल्या प्रकारे द्यायचा होता म्हणून त्याच्यावर अजून थोडंसं गनाश टाकून घेतलं आणि साईडनी जरा व्यवस्थित गनाशनी व्यवस्थित करून घेतलं साईड. त्यानंतर आपण इथे बघू शकताय आजूबाजूला पण थोडं मेसी वर्क झालं होतं, ते पण सगळं व्यवस्थित करून घेतलं. अशा प्रकारे गनाश टाकून व्यवस्थित फिनिशिंग करून घेतलं. त्याच्यानंतर वरून हा गोल्डन इफेक्ट द्यायचा होता म्हणून हा गोल्डन स्प्रे माझ्याकडे होता.
तो स्प्रे मारून घेतला त्या केकवरती आणि मग बाजूचं जे गनाश सांडलं होतं ते स्वच्छ करून घेतलं आणि आपण बघू शकता हा असा फायनली असा छान गोल्डन इफेक्टचा केक झालेला आहे. त्या एकदम परफेक्शन नाही आलं आहे, पण ठीक आहे, थोडंफार तरी जमलं आहे. पुढच्या वेळेला करताना व्यवस्थित होईलच. बाकी काय म्हणणं मैत्रिणीनं, केक कसा आहे, केक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.